बीएस गायकवाड गुरुजी कुणाला माहित नाही, त्यांचा परिचय काय द्यावा, म्हणजे सगळ्यांनाच परिचित आहेत. बीएस गायकवाड गुरुजी मूळचे ठाणे जिल्ह्यातले, तसं मूळ बघितलं तर नाशिक जिल्ह्याचे आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये मोणेगाळे गाव हे छोटंसं गाव, छोटंसं गाव आहे एकदम, परंतु आदरणीय महाप्रसाद मराठे आंबेडकर यांच्या काळात त्या गावाला पुऱ्या भारतामध्ये आदर्श शाखा याचा सन्मान केवळ गायकवाड गुरुजींच्या मुळे मिळालेला आहे. ते मोनेगाळगाव शाखा अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, एवढं तिकडे राहून सुद्धा खास बाब म्हणून मुंबई प्रदेशचे सुद्धा अध्यक्ष त्यांनी घोषवलेला, त्यांच्या विशेष जबाबदारी देण्यात आली. दुसरं महत्वाची गोष्ट की ते केंद्रीय प्रश्न विभागाचे प्रमुख, केंद्रीय प्रश्न विभागाचे सचिव प्रमुख ही जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. एवढंच नाही तर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं राष्ट्रीय सचिव म्हणून आज गेले कित्येक वर्ष ते या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडं गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश हे 3 राज्याचे प्रभारी आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याशी कसं कनेक्ट राहायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. मला आठवतंय की ज्यावेळेला मी राष्ट्रीय महासचिव असताना मी कल्याणला राहिलो होतो, तेव्हा गायकवाड गुरुजी, मी, वानखेडे साहेब आणि आम्ही सगळी मंडळी, कल्याणवाले सगळी मंडळी, ठाणेवाली मंडळी सगळी गाडीत असायची. आणि गाडीत असल्यानंतर गाडीत जाताना काय चर्चा व्हायच्या तर संस्थेचं काम काय करायचं, कसं करायचं, कुठं तुटली, काय अमुक तमुक, आणि मग आमची चर्चा व्हायची आणि मला चला ओके हे करूया. मी तुम्हाला मुद्दामून कार्यकर्त्यांना सांगते चला करूया म्हणून. हे मी रात्री म्हणलेलं असते करूया म्हणून, दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला यायचं असते आंबेडकर भवनला नोकऱ्या करून. तर ते आल्यानंतर काय करायचे, ते जे रात्री चर्चा झाली ते कागदावर लिहून त्याच दिवशी संध्याकाळी, रात्री दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या समोर ते टिप्पण असायचं की हे अमुक 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 अमुक. म्हणजे आपलं कसं चाललंय, आपण काय करतोय, ठरलेली गोष्ट, निर्णय घेतलेली गोष्ट, त्याच्याप्रमाणे कारवाई होती नाही होती, काय होते ते त्याचा विषय नाही, कोण करायचं काय करायचं नाही. परंतु त्यांचा हा अखंड आहे की एखादी गोष्ट आपण डोक्यात घेतली तर ते पूर्ण दुसऱ्या दिवशी त्या क्षणाला कामा. आपण काय म्हणतो नंतर करूया, हे झालं करूया, ते झालं करूया, अमुक झालं करूया, आणि ते करूया म्हणून ते त्याच्या नंबरच येत नाही, तसंच राहतं. त्यामुळे त्यांच्याकडे तो हातखंड आहे. दुसरी गोष्ट, मग तो कुठल्याही गोष्टीचा असतो. त्यांची 2 पुस्तकं आहेत, शंका आणि समाधान आणि बौद्ध धम्म प्रवचन. ती 2 पुस्तकं आहेत. त्यांची मागणी त्या पुस्तकाची आहे, चर्चा सुरू आहे काय कसं करायचं, तर त्या गोष्टीने पण आपला विचार होईल. परंतु हा सामान्यातला असामान्य कार्यकर्ता की त्यांच्यावर विश्वास मराठे आंबेडकर, मग आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्याचा एक गाढा विश्वास आणि संस्थेला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घेणारा हा कार्यकर्ता आहे. कालच मी बोललोय की बाबा पद म्हणण्यापेक्षा कार्यकर्ता खूप महत्वाचा आहे, कार्यकर्ता पद हे महत्वाचं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की बाबा कार्यकर्ता कुठल्या पदावर आहे काय आहे, परंतु तुम्ही बघताय की बाबा काम करत असताना कुणाला कुठं विचारात घेतलं जाते, कधी विचारात घेतलं जाते, तुमचं काम काय आहे त्याप्रमाणे विचारात घेतलं जातं, पद काय हे महत्वाचं नाही. त्यामुळं आज वर्षावासाच्या निमित्तानं हे जे काही पर्व आपण सुरू केलंय हे थिंक टँक, म्हणजे मग काही मंडळी आहेत, मी बाकीची नावं घेत नाही पण आज त्यांचा परिचय म्हणून, तर भारतीय बौद्ध महासभेच्या थिंक टँक मधला एक अत्यंत महत्वाचा हा बीएस गायकवाड गुरुजी आहेत. त्यापैकी बाकी त्या वेळेला येईल तेव्हा सांगेन की अजून कोण कोण थिंक टँक मध्ये आहेत, परंतु त्यांचा अत्यंत भारतीय बौद्ध महासभेचा सिंहाचा वाटा या कामामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा आहे. आणि त्यांनी त्यांची मुलं, दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. मुलगी एसटी महामंडळामध्ये कंडक्टर आहे, म्हणजे ती सुद्धा सेवा करते सरकारी नोकरीची. आणि हे 3ही मुलं भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यात, बौद्धाचार्य, उपासिका, ह्या सगळ्यामध्ये 3 आहेत.
मला वाटते, आणि त्यांच्या मिसेस सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका, उपासिका सगळं आहे. त्यामुळं एक आदर्श कुटुंब हे गायकवाड गुरुजींचं आहे. त्यामुळं या निमित्तानं त्यांची मला वाटते एवढी ओळख पुरी आहे. त्यांनी कागद लिहून दिला होता यांना, ते म्हणलं प्रत्यक्ष बारीक सारीक गोष्टी त्यांच्या माहीत नाही, तर म्हणलं मीच देतो, सांगतो. आणि गायकवाड गुरुजींना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारच्या या वर्षावासाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं साधुकार देऊन त्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या गेली 45 वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बौद्ध धम्माचे लोण पोहोचवलंय, त्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 46 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन. चैतन्यमध्ये या वर्षावासामध्ये आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू संघ या संघाला मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यालय प्रमुख त्यांनी आत्ताच ऑनलाईन धम्मलिपी वर्ग आहे, बौद्धाचार्यांचं गॅजेट हे आपण पहिली वेळ या ठिकाणी प्रकाशित करतोय आणि याचं जे काही श्रेय आहे म्हणजे आम्ही सगळे मिळून अर्ध आणि भंडारसाहेबांचं एकटंच अर्ध आहे. त्यामुळं हे जे काही कामाचा हे आहे, ऑडिट असेल, ऑडिट कमिटी असेल, चिंतन शिबिर असतील, अकाउंट्स हिशोबाची कार्यशाळा असेल, म्हणजे जे काय अवघड गोष्टी आहेत ना पहिल्यापासून म्हणजे भंडारसाहेबांचं माझं खऱ्या अर्थानं 95 सालापासून आम्ही शिबिरात बसल्यानंतर इथं चैतन्यला त्यावेळेला राष्ट्रीय महासचिव गायकवाड साहेब होते. तर जे अडचणीच्या गोष्टी आहेत, अडचणीचं जे काम कोण करत नाही ते काम भंडारसाहेब करून दाखवतात आणि ते यशस्वी करून दाखवतात. असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आदरणीय एस.के. भंडारे साहेब, या ठिकाणी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख राष्ट्रीय सचिव आदरणीय ॲडव्होकेट एस.एस. वानखेडे साहेब, समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल आणि केंद्रीय हेडक्वार्टर सचिव आदरणीय डी.एम. आचार्य साहेब, प्रदीप कांबळेजी, मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विलासजी खारे, सरचिटणीस विलासजी वानखेडे, सरचिटणीस आदरणीय दयानंदजी बरेकर, कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सत्वधीर आणि मुंबई प्रदेशची नवनिर्वाचित सर्व कार्यकारिणी, उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्र रवींद्र गवई साहेब आणि सर्व पदाधिकारी, झोन शाखेचे सर्व पदाधिकारी,
सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका, केंद्रीय महिला विभागाच्या सचिव आदरणीय भारतीताई शिरा, महाराष्ट्र राज्य शाखेच्या महिला कमिटीच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे, सरचिटणीस आदरणीय चंदाताई कासले, मुंबई प्रदेशच्या महिला कमिटीच्या सरचिटणीस आदरणीय उज्ज्वलाताई खरात आणि सर्व शील संपन्न श्रद्धा संपन्न सर्व कार्यकर्ते, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, सैनिक, माता आणि भगिनींना, बांधवांना, आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम करतो. प्रवचन आता संपायची वेळ झालेली, म्हणजे तुमच्या इथं 9 वाजेपासून बसलेल्या लोकांच्या सहनशीलतेचा खरं म्हणजे आज अंत आहे आणि तो जास्त अंत मी पाहणार नाही. पावसामुळं थोडस आणि आपले कार्यक्रम पण भरपूर आहेत, थोडासा उशीर झालेला आहे. तर जर त्रास झाला तर उभा राहायला हरकत नाही, म्हणजे टेन्शन घेऊन काही काम करायचं नाही. आपल्याला टेन्शन मुक्त होऊन आपल्याला काम करायचं आहे. टेन्शन मुक्त होण्यासाठी तिथे येतोय आपण, त्यामुळे टेन्शन घेऊन कुठलंही काम करायचं नाही. महत्वाचा विषय आहे उद्घाटनाचा. साहेबांनी उद्घाटन केलेलं या सगळ्या शिबिराचं, बौद्धाचार्यांचं आणि सगळ्या गोष्टीचं. महत्वाचा विषय आहे वर्षावासाचे महत्व, वर्षावास गुरुपौर्णिमेचे महत्व. साहेबांनी सुरुवातीलाच वर्षावास काय आहे याच्याबद्दल सांगितलंय. ही जी पौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमा, त्याला त्रिगुण पावन पौर्णिमा म्हणतात. महामायेला गर्भमंगल धारणा झाली ती ही पौर्णिमा आहे, आषाढी पौर्णिमा. वयाच्या 29व्या वर्षी रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो झगडा झाला शाक्य आणि कोलियामध्ये, सिद्धार्थ गौतमानं ज्या गोष्टीसाठी त्याग केला, सत्यासाठी, न्यायासाठी जो त्याग केला, तो आजचा दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. आणि मग 29व्या वर्षी ग्रहत्याग केल्यानंतर 6 वर्ष कठीण अशी सगळ्या पद्धतीची तपश्चर्या केली. ध्यान धारणा जे काही त्या काळातले 80 वेगवेगळे पंथ होते, त्याचे जे 6 मुख्य पंथ होते त्याचा अभ्यास केला. मग मखली गोशाल असेल, अजित केसकंबाल असेल, निगठनाथ पुत्त असेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. आणि आजच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला त्यांना सत्य ज्ञानाची अनुभूती झाली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. आणि त्यानंतर त्यांनी जवळजवळ 1.25 महिना 1.5 महिना ते बुद्धगया या ठिकाणी राहिले. 6 आठवडे 7 आठवडे म्हणजे पावणे 2 महिने राहिले. आणि त्यानंतर ते त्यांनी सारनाथकडे, त्यावेळेला त्याचं नाव होतं मृगदाय वन, त्या मृगदाय वनाकडे प्रयाण केलं. आणि आजच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्ध हे मृगदाय वनामध्ये आले. जे 5 परिवर्जक होते त्यांनी त्या ठिकाणी संकल्प केला की हा तोच भ्रष्ट सिद्धार्थ आहे की ज्यानं सुजाताची खीर ग्रहण केली, त्यामुळे त्याला पाणी द्यायचं नाही, स्वागत करायचं नाही, आदरातिथ्य करायचं नाही. पण जसजसे भगवान बुद्ध जवळ येत चालले, जवळ येऊ लागले, तसतसा त्यांचा संकल्प ढळला. आणि मग कोणी त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, कोणी त्यांचं स्वागत केलं, कोणी बसण्यासाठी आसन दिलं. म्हणजे या ऋषीचं पतन झालं, म्हणून नाव पडलं ऋषी पतन वन. या 5 ऋषीचं पतन झालं म्हणून नाव पडलं ऋषी पतन वन. पुढे त्याच ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी अतुलनीय अद्वितीय, जगामध्ये भूतकाळात झालेलं नाही
आणि भविष्य काळात होणार नाही अशा धम्मचक्राची तथागत भगवान बुद्धांनी असं धम्मचक्र गतिमान केलं. त्या ठिकाणी या पंचवर्गीय भिक्षूंना 5 ऋषींना भगवान बुद्धांनी अतुलनीय असा हा जगामध्ये एकमेव नवीन जीवन मार्ग सांगितला. त्याला म्हटलेलं आहे विशुद्धी मग, विशुद्धी मार्ग. शिलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार. जगामध्ये शिलाचारावरती भगवान बुद्धाच्या अगोदर कुणी बोललेलं नाही, आजही बोलत नाही. सदाचारावरती कोणी बोललेलं नाही, आजही बोलत नाही. आणि सद्गुणाचार काय? माणसाला चांगलं जीवन जगायचं असेल, चांगलं माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर त्यानं शिलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार या 3 गोष्टीचा अंगीकार केला पाहिजे. त्यालाच भगवान बुद्धांनी विशुद्धी मार्ग म्हटलेला आहे. आणि भगवान बुद्धाचा हा बौद्ध धम्म प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री याच्यावरती त्याचा अधिष्ठान आहे. प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री याच्यावरती बौद्ध धम्माचं अधिष्ठान आहे. आणि या विशुद्धी मार्गामध्ये भगवान बुद्धांनी जे काय सांगितलं, विशुद्ध, तर्कशुद्ध आणि मानवी जीवन मार्ग सांगितला. एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणुसकीच्या नात्यानं कसं वागावं हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे बौद्ध धम्म. हे तत्वज्ञान सांगितलं आणि त्या ठिकाणी बौद्ध धम्माची मुहूर्तमेढ रोवली. बौद्ध धम्माचं धम्मचक्र गतिमान केलं. त्याला विशुद्धी मार्ग म्हणतात, त्याला मध्यम मार्ग असंही म्हणतात, त्याला गोल्डन वे ऑफ लाईफ अशाही पद्धतीचं म्हटलं जात आहे. आणि म्हणून या पौर्णिमेचं हे एवढं सगळं महत्व आणि वर्षावासाचं जे काही महत्व आहे की आपल्याला माहिती आहे की वर्षा ऋतू हा सगळ्यांना हवा असं वाटतं. कोण हिवाळ्याची वाट बघत नाही, घाबरतात हिवाळ्याला. कोण उन्हाळ्याची वाट बघत नाही. परंतु जर पाऊस लवकर आला नाही 7 जूनला तर हेडिंग वाढल्या जात आहे. सगळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत, पावसाची वाट बघतात, चातकासारखी वाट बघतात. असा हा जो ऋतू आहे का वाट बघितल्या जाते वर्षा ऋतूची? का वर्षा ऋतू हा एक असा ऋतू आहे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी, मानवी जीवनाच्या वृद्धीसाठी आणि हितासाठी असा ऋतू आहे की बाबा तिथं जीवसृष्टी, सजीव सृष्टी याच्यामुळं सजीव सृष्टीची प्रगती होते, वाढ होते, हिरवळ होते, पाणी, चारा, गवत आणि त्यामुळं सर्व प्राणी मात्र जे काय आहे ना ते सुखी आणि आनंदी आणि समाधानी असतात ते या वर्षा ऋतूमध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ह्या वर्षा ऋतू हिरवळीनं म्हणजे जी काही सृष्टी आहे ही सौंदर्यानं नटलेली, हिरवा शालू परिधान केलेले, आपण ज्याला काही कविता येत नाहीये किंवा जो काय माणूस या सृष्टी सौंदर्याचं जास्त काही दर्दी नसेल आमच्यासारखा, तो देखील या सृष्टीच्या किंवा या सौंदर्याच्या मोहात पडतो की अरे काय सुंदर आहे, काय सुंदर जरा आहे, काय सुंदर निसर्ग आहे. म्हणजे असं हे समाधान. आणि तेच तशाच पद्धतीचं मानवी जीवनामध्ये देखील एक समाधान. पाऊस पडलेला आहे, वातावरण शांत आहे, थंडी नाही, उन्हाचा उकारा नाहीये. आणि अशा वेळेला ही जी काही जमीन आहे, जशी सृष्टीची जमीन ओलीचिंब झालेली असते आणि मग शेतकऱ्यानं बी पेरलं की ते लगेच तरारून येत आहे, तशाच पद्धतीनं मानवी मनाची जमीन जी आहे ना ती देखील सुपीक झालेली असते, ती देखील समाधान आणि ती देखील बी पेरण्यासाठी किंवा म्हणजे भिजलेली असते श्रद्धेनं. श्रद्धा बीजानं ही मानवी मनाचं जे काही मन आहे आपलं श्रद्धेनं परिपूर्ण झालेलं असतंय. आणि याच्यामध्ये मग निर्वाणाचा किंवा बौद्ध धम्माचा अंकुर, बौद्ध धम्माचं रोपटं लावलं की ते लगेच तरारून येत आहे. आणि म्हणून 3 महिन्याचा वर्षावासाचं महत्व हे मानवी जीवनामध्ये यासाठी आहे की इथं मोठमोठे कार्यक्रम नाहीये, लग्नाला जाण्याची घाई नाही, कुणाला नामकरणाची घाई नाहीये, कुणाला कुठलीच घाई नसते. एक
शांत संयमी समाधानी जीवन या वर्षा ऋतूमध्ये असतंय. आणि म्हणून वर्षा ऋतूमध्ये विहारामध्ये प्रवचन, चिंतन, मनन, अभ्यास आणि आपल्याला काय त्याग करता येईल, सोडता काही, हा संकल्प करण्याचा दिवस आहे. कारण बौद्ध भिक्षू संघामध्ये उपोषण आणि भिक्षू संघामध्ये ज्याला पराजिका म्हणतात किंवा ज्या गोष्टी सोडायच्या आहेत त्या संघामध्ये संगायन केलं जात आहे. आपण स्वतःला संकल्प करायचा आहे की बाबा हे करायचं नाहीये, मला हे जमलं पाहिजे, मला हे आलं पाहिजे, अशा पद्धतीनं संकल्प करण्याचा आजचा हा दिवस. आणि म्हणून आज आपण याच निमित्तानं या सृष्टीचं तारतम्य आणि बॅलन्स राहायला पाहिजे, प्रदूषण मुक्त विश्व झालं पाहिजे. म्हटलंय ना आपण बौद्ध धर्मामध्ये हे सारच माझं विश्व, हे विश्व झालं पाहिजे प्रदूषण मुक्त. म्हणून आजच्या दिवसाला आपण सुरुवात केलेली भारतीय बौद्ध महासभेनं की वृक्षारोपण कार्यक्रम. आम्ही खूप 5 वर्षापासून सुरुवात केली मोहने गायगाव या ठिकाणी. काय माणूस गेल्यानंतर वारल्यानंतर त्याच्या अस्थी जमा करून काय केलं जातात, त्या नदीमध्ये टाकल्या जातात. पवित्र नाही तो अपवित्र होतंय, पाणी घाण होतंय, प्रदूषित होतंय. आम्ही खूप वर्षापासून संकल्प केला की नाही त्या अस्थीवरती झाड लावा. म्हणजे आपली जी काही मानसिकता आहे, आपलं जे काही त्याच्याबद्दलची अटॅचमेंट आहे ती त्या ठिकाणी राहील. ते झाड वाढवा आणि मग त्या झाडाकडे बघितल्यानंतर अरे माझ्या आईच्या अस्थीवरती हे झाड आहे, माझ्या वडिलांच्या अस्थीवरती हे झाड उभं आहे. सांगू शकतो आपण मुलांना, नातेवाईकांना, हे आईच्या अस्थीवरती झाड आहे. म्हणजे एका बाजूला प्रदूषण टाळतोय, दुसऱ्या बाजूला प्रदूषणाचं म्हणजे हवेचं संरक्षण करतोय. अशा 2 गोष्टी आपल्याला ह्या करायच्या. या पुढच्या जीवनामध्ये सगळ्या बौद्धाचार्यांनी या अस्थीचं अशा पद्धतीनं आणि गेली येणाऱ्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक प्रवचनाला आपण आपल्या राहतो त्या ठिकाणी जमिनीत, शेतीत किंवा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आता पण हा कार्यक्रम झाला इथला चैतन्यचा की भीमराव साहेबांच्या हस्ते आपण चैतन्यमध्ये म्हणजे गार्डन मध्ये वृक्षारोपण करणार आहोत. आणि हा संदेश, एक चांगला संदेश आपल्याला लोकांमध्ये पोहोचवायचा. आता गुरुपौर्णिमा, गुरु या विश्वाचे गुरु ज्यांनी या जगाला दिशा, दिग्दर्शन आणि मार्गदर्शन केलंय. मानवी मनाच्या प्रत्येक कंगुऱ्याला ज्यांनी स्पर्श केलाय, ज्यांनी मार्गदर्शन केलंय आणि मानवाची प्रगती कशी होईल या दृष्टीनं ज्यांनी या विश्वाला दिशा आणि दिग्दर्शन करण्याचं काम केलंय ते तथागत भगवान बुद्ध या विश्वाचे गुरु आहेत. कसे आहेत? BS गायकवाड म्हणतात म्हणून नाही, कोणतरी आपण म्हणतोय म्हणून नाही, तर ते कसे गुरु आहेत? तर या जगामध्ये पंचशिलाचं अधिष्ठान, शील, पंचशिलाचं अधिष्ठान पहिलं सांगणार जर जगामध्ये कोण असेल तर ते तथागत भगवान बुद्ध आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, ज्याला चांगलं माणूस व्हायचंय त्यानं या पंचशिलाचं म्हणजे या मानवी जीवनाच्या 5 तत्वाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. शिलावरती अधिष्ठित असलेला मानवी धम्म जगाला सांगणारे तथागत भगवान बुद्ध आहे. जगातील मानव जातीला व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आज लोकशाही शासन व्यवस्था जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये आणि सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्या त्या नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. मग ते 5 असतील 7 असतील. आपल्याकडे भारतामध्ये 5 आहे, काही ठिकाणी 3 आहे.
हे मूलभूत अधिकाराची जननी, हे मूलभूत अधिकार लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अगर कोणी दिले तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तथागत भगवान बुद्धांचा कालाम सुत्त या सगळ्या सुत्ताकडे छोट्या दृष्टिकोनातून पाहू नका. कालाम सुत्त, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कालाम सुत्त म्हणजे जगातील मानव जातीचा व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. जगातील मानव जातीसाठी व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. तर या ठिकाणी या पद्धतीचं शास्त्रज्ञ जे आहेत ना, कोपर्निकस, गॅलिलिओ, ब्रुनो, न्यूटन या शास्त्रज्ञावरती भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. शास्त्रज्ञावरती भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. सविस्तर आता आपल्याला सांगता येणार नाही, कारण साहेबांचं म्हणणं आहे 5 मिनिटांमध्ये आपल्याला कार्यक्रम तो करायचा. या ठिकाणी शास्त्रज्ञावरती भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव, संतांवरती भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव. संत म्हणजे शांत, शांत हे आरांताचा अपभ्रंश आहे. आरांत या शब्दाचा अपभ्रंश काय आहे? संत. सगळ्या संतांवरती समता, मानवता ही जी काय आहे, ही भगवान बुद्धाच्या विचाराची देण आहे. या देशामध्ये कलेवरती भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. या देशामध्ये जे काही ग्रीक तत्ववेते झाले जगामध्ये, या ग्रीक तत्ववेत्यावरती मग सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो, अलेक्झांडर या सगळ्या तत्ववेत्यावरती भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव. आणि या पद्धतीनं जर आपण बघितलं तर मग कुठलंही क्षेत्र घ्या मानवी जीवनाचं, त्या क्षेत्रावरती भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे. आणि म्हणून या अर्थानं भगवान बुद्ध हे विश्वाचे गुरु आहेत. शेवटी 2005 साली ऑक्सफर्ड विद्यापीठानं 10,000 वर्षाचा इतिहास घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठानं 10,000 वर्षाचा इतिहास काढला. त्याच्यातले 100 नावं काढले आणि त्या 100 नावामध्ये की 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये जगाला दिशा दिग्दर्शन करण्याचं काम कोणी केलंय, तर त्यामध्ये त्या 100 लोकांमध्ये पहिल्या क्रमांकावरती नाव आहे तथागत भगवान बुद्ध. आणि म्हणून तेच या विश्वाचे गुरु आहेत. आनंद चक्रनारायण म्हणतात की लॉर्ड बुद्धा वॉज द फादर ऑफ मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्ता. आनंद चक्रनारायण म्हणतात की लॉर्ड बुद्धा हे येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबरांचे यांचे बाप आहेत. म्हणजे त्यांच्यावरती देखील भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रभाव पडलेला आहे. रॉबर्ट आइन्स्टाईन म्हणतोय 19व्या शतकामध्ये, रॉबर्ट आइन्स्टाईन म्हणतोय, तो ख्रिश्चन आहे, तो म्हणतोय विज्ञानाच्या पुढे कुठलाच जगातला धर्म टिकू शकत नाही. तो टिकलाच तो फक्त बौद्ध धम्म टिकू शकतो. हे रॉबर्ट आइन्स्टाईनचं वक्तृत्व आहे. आणि शेवटचं ओशो म्हणतात, ते ख्रिश्चन धर्माचे प्रचारक आहेत. ओशो म्हणतात जगामध्ये भगवान बुद्ध जर सोडले तर येशू ख्रिस्ता इतका प्रभावी व्यक्तिमत्व या जगानं पाहिलेलं नाही. म्हणजे येशू ख्रिस्तापेक्षाही प्रभावी व्यक्तिमत्व अगर कुणाचं होतं ते तथागत भगवान बुद्धांचं होतं. आणि अशा पद्धतीनं शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या शेवटी तथागतांच्या पुढे नतमस्तक झाले. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तथागत भगवान बुद्ध जर चालायला लागले तर बसलेला माणूस उभा राहायचा, उभा असलेला माणूस तथागतांच्या पुढे तथागतांच्या मागे चालू लागायचा. आणि शेवटी तथागतांनी जी काही वाचा दिली, सम्यक वाचा,
मी नेहमी सांगतो की तथागतांच्या हातात काय होतं, काहीच नाही, शस्त्र नव्हतं, पण काय होतं त्यांच्याकडे प्रभावी वाणी, विचार, आणि म्हणून शब्दानं पेटतात घरं आणि दारं, आणि शब्दानं जिंकता येतात राज्याची राज्य. तथागतांनी शब्दानं जगाला जिंकलं, सम्यक वाचेनं जगाला जिंकलं. आपण तशा पद्धतीनं सम्यक वाचेचा सदुपयोग करूया अशी एक मंगल कामना व्यक्त करतो. शेवटचं सम्यक वाचेचं उदाहरण मी नेहमी सांगतोय, ते जर बसलेले आहेत वानखेडे साहेब, त्यांच्या पत्नीचं नाव आहे प्रभा. आपल्या सगळ्यांना त्यांच्या पत्नीचं नाव आहे प्रभा. ते आपल्या पत्नीला हाक मारतात, प्रभा, ओ प्रभा. काय होईल? अरे हातात 10 कामं असली ती बाई टाकून येईल. आता दुसरा माणूस येतो आपल्या पत्नीला हाक मार, जवळ असलेली बाई लांब जाईल. हे सम्यक वाचा आपण अंगीकारा, जीवनामध्ये उतरा, एवढीच मंगल कामना. माझा विषय युट्यूबला आहे, युट्यूब मला BS गायकवाड किंवा पिंपल पान, BS गायकवाड BSI किंवा पिंपल पान, याच्यावरती सविस्तर असा विषय आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय प्रबुद्ध भारत.